सुनेत्रा पवार थेट मोदी बागेत। सुनेत्रा पवारांनी घेतली शरद पवारांची भेट। तासाभराच्या भेटीत काय घडलं? ही दोन दृश्य नीट पहा। महाराष्ट्राच्या राजकारणातील गेल्या 2 दिवसातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या या दोन घटना। सोमवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी मुंबईतील सिल्वर ओकवर गेले। त्यांची बंद दाराआड 1.5 तास चर्चा झाली। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवारांच्या मोदी बागेत खासदार सुनेत्रा पवार पोहोचल्या। सुमारे तासभरापेक्षा जास्त वेळ खासदार सुनेत्रा पवार मोदी बागेत होत्या। विशेष म्हणजे आदल्या रात्रीच पवार मोदी बागेत दाखल झाले होते। मोदी बागेत नेमकं काय घडलं पाहूया। राज्यसभा खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार मोदी बागेत दाखल झाल्या। सोमवारी रात्री शरद पवार मुंबईहून पुण्यात दाखल झाले होते। सकाळीच सुनेत्रा पवार मोदी बागेत पोहोचल्या। शरद पवारांसह सुप्रिया सुळेही मोदी बागेतच होते। काल भुजबळ पवार भेट झाली आणि आज सुनेत्रा पवार मोदी बागेत पोहोचल्या। एक शेवटी असं आहे की कौटुंबिक भेट असेल तर मला माहीत नाही, कारण मी सुद्धा आत्ताच वाहिन्यांच्यावरती ब्रेकिंग न्यूज पाहिली। माझी बैठक संपल्याच्यानंतर मी वहिनींच्या जवळसुद्धा बोलू शकेन किंवा दादांनासुद्धा विचारेन की कदाचित कौटुंबिक भेट असू शकते, कारण काल परवा काय पवारसाहेबांची तब्येत ठीक नव्हती आणि भुजबळांची कालची भेट झाली ती बेडवरतीच भेट झाली, त्याच्या अनुषंगाने कदाचित असू शकेल। चांगलंच आहे, मी काय बोलणार आता। जर त्यांना भेटायचं असेल तर ते भेटू शकतात। काल भुजबळ साहेब भेटले साहेबांना। काल छगन भुजबळांनी सकाळी थेट सिल्वर ओकवर धडक दिली। आदल्याच दिवशी त्यांनी पवारांवर तिखट टीका केल्यानंतर दुसऱ्या दिवशी थेट पवारांची भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। राज्यात सुरू असलेल्या आरक्षणाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी भेट घेतल्याचा दावा भुजबळांनी केला आणि राजकीय तर्कवितर्कांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला। मात्र दुसऱ्याच दिवशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दुसऱ्या मोठ्या नेत्या सुनेत्रा पवार पवारांच्या मोदी बागेत दाखल झाल्या। विशेष म्हणजे पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित असताना सुनेत्रा पवार तासभर मोदी बागेत थांबल्या होत्या। त्यामुळे या भेटीत नेमकी कशावर चर्चा झाली? चर्चा कौटुंबिक होती की राजकीय? मोदी बागेत पवार कुटुंबियांची काही खलबत सुरू होती का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।